आज मी दाखवणार आहे मूग डाळीचा पिझ्झा। मुगाची डाळ ही रात्रभर भिजत घातली होती। ही मिक्सी जारमध्ये घालून घ्यायची आहे। यात मिरची व जिंजरचे तुकडे घालायचे आहेत। 1 चम्मच रवा, 1 चम्मच बेसन पीठ घालून थोडं पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे। बाउलमध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे। यात मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून बॅटर हलवून घ्यायचं आहे। या कन्सिस्टन्सी प्रमाणे बॅटर झालं पाहिजे, खूप पातळही ठेवायचं नाही। आता स्टफिंग करता गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। चीज क्यूब व बारीक चिरलेली कोथिंबीर। बॅटरमध्ये सोडा घालून घ्यायचा आहे आणि ते एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे। गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे। त्यावर तेल घालून घ्यायचं आहे। आता हे बॅटर तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि त्याला थोडं जाडच ठेवायचं आहे, डोस्याप्रमाणे पातळ करायचं नाही। स्टफिंग घालून घेऊ। गाजरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। कांदा घालून घ्यायचा आहे। शिमला मिरची घालून घ्यायची आहे। टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्ही यात कोणत्याही भाज्याचा वापर करू शकता। थोडे तेलाचे ड्रॉप सोडायचे आहेत। आता हे चमच्याने थोडं दाबून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। हा पिझ्झा खायला खूपच टेस्टी लागतो। मुलांना डब्यामध्येही देता येतं आणि खूप हेल्दी आहे। आता बाजू ही पलटून घ्यायची आहे। आता यावर चीज क्यूब घालून घ्यायचे आहेत। तुम्ही चीज किसूनही घालू शकता। ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनी हे काढून घ्यायचं आहे। तयार आहे आपला होममेड हेल्दी पिझ्झा। नक्की करून पहा। धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।